राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन। हरिभक्त परायण विठ्ठल पाटील यांची माहिती। राजश्री शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी आयोजित राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक इनाम धामणी येथे करण्यात आल्याची माहिती हरिभक्त परायण विठ्ठल पाटील काकाजी यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। रामकृष्णाजी, मी राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी ही माझी शिक्षण संस्था आहे। गेल्या 35 वर्षापासून आम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करतो। आमच्या संस्थेच्या वतीनं समाजामध्ये विविध उपक्रम राबवले जातात। गेल्या काही वर्षापासून आम्ही राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक आणि सांगली मिरज शहरातून एक असे 12 आईंना पुरस्कार देत असतो। आता हे पुरस्कार आम्ही देतो कुणाला, तर एक उदाहरण म्हणून आता समजा कडेपूर तालुक्यातले व्यक्ती आहे, तो कैकाडी समाजाचा आहे, तो गटारी साफ करतो आणि तिन्ही मुलं MPSC थ्रू मोठे ऑफिसर झाले आहेत। त्यांनी मुलांना सांगितलं की तुम्हाला जर माझ्यासारखं जीवन नको असेल तर तुम्ही शिक्षण घ्या, समाजासाठी काहीतरी चांगलं करा। तर ती मुलं पास झाली, तिने MPSCला। तर मग त्याने दोघांनी कष्टातून मग मुलं म्हणाले आता तुम्ही गटार साफ करू नका। ते म्हणाले मी ज्या कामातून तुम्हाला घडवलंय ते काम सोडणार नाही, कारण ते कामच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रेरणा आहे। अशा जे आदर्श आहे त्यांना पुरस्कार देण्यासाठी आम्ही काम करतो आमची संस्था। त्यासाठी आम्ही आमचे एक वारकरी संप्रदायातील नाथ संस्थान आहे औसा लातूरला, तिथले अत्यंत 400 वर्षाची परंपरा असलेल्या फडाचे प्रमुख आहेत हरिभक्त परायण गुरुबाबा औशेकर। चक्री भजन असतं त्यांचं 80 लोकांचं, खूप ऐतिहासिक क्रांतिकारी संत विचाराची भूमिका आहे। त्यांना त्यांच्या शुभ हस्ते देतोय आणि सतीश बाबा देशमुख जे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली देतोय। आपले इद्रिसबाई नायकवडींनाही आम्ही बोलवलं, ते आमदार झालेले आहेत विधान परिषदेवर, एक क्रांतिकारी चळवळीतला कार्यकर्ता आहे। आणि आनंदा बापू पवार शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे। आणि अशा 12 ज्या आई आहेत विविध क्षेत्रात काम केलेल्या, म्हणजे कुणी आता आटपाडीच्या आमच्या आई आहेत महिला, त्यांचा नवरा मुलं लहान असताना मारले, त्यांनी रोजगार करून करून आज मुलं एक मिलिटरीमध्ये, एक आटपाडी तालुक्यात सर्वात मोठा भांड्याचा व्यापार आहे। अशा आता तारळेकर आहेत मोठमोठे एजन्सीज, ते तारळेकर तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो, ते तारळेकर घाबरले आणि आईचा इंटरव्ह्यूज घेऊन देणार। त्यांना वाटलं आपण एवढे मोठे झालो, आई आपली अशिक्षित असेल। त्यांना मी प्रेशर करून त्यांना मुलाखत द्यायला त्यांच्या आईची डायरेक्ट घ्यायला सांगितली, ते म्हणत होते मी सांगतो। पण त्यांच्या आईने मुलाखत दिल्यानंतर ते एवढे अवाक झाले, ते म्हणाले आमची आई एवढं सांगू शकते बालवयापासूनच्या आठवणी, तर ती आई आहे की ज्याने तुम्हाला घडवलं। असे अनेक पुरस्कार देत असतो, यातून समाजाला एक प्रेरणा झाली पाहिजे। मी वारकरी संप्रदायाचं राज्याचं काम करतो। वारकरी संप्रदाय म्हणजे देव विठ्ठल, पथ्य ते नाम विठोबाचे अनेक नावाचे शेवी, आणि पंढरपूर म्हणजे काय, पुंडलिका भेटी परब्रह्म लेगा। विश्वाच्या निर्मितीचा मालक भेटायला आल्यानंतर वीट फेकून त्याला विटेवर उभा राहा आणि नुसता राहू नको तर जगाचा उद्धार कर, हा आदेश एक भक्त देतो आणि आईवडिलाची सेवा श्रेष्ठ समजतो। आणि म्हणून उद्याच्या पिढीला आईवडील श्रेष्ठ आहेत, त्यांच्या त्यागामुळं कष्टामुळं आपलं जीवन यशस्वी होतं आहे आणि त्यामुळं आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे, हा विचार समाजात जावा। आणि तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत त्यांनी हे समाजापर्यंत दुवा म्हणून, जसं एक हेदर असतो, पूर्वी 2 दगडाचे बांधकाम व्हायचे भिंतीचे आणि त्यांना अडकवून ठेवणारा एक दगड असायचा, तसं विचार आणि समाज ह्यांच्यामधला हेदर म्हणजे दुवा तुम्ही आहात। तुमच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त समाजापर्यंत आम्ही पोहोचावं अशी प्रार्थना करतो। आणि हा उपक्रम उद्या रविवारी आमच्या विठ्ठल पाटील पॉलिटेक्निकमध्ये इनाम धामणीला आहे।
सर्व मोठ्या प्रमाणात सर्व आई त्यांचे आप्तेष्ट येत असतात. मग आम्ही त्यांची पाद्यपूजा करतो सुरुवातीला आणि मग त्यांना साडी चोळीचा आहेर करून मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान करतो, त्यांची भूमिका व्यक्त करायला होतो 2-2 मिनिटं. असा हा उपक्रम आमचा चालू आहे. आपण